श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ साराम दशमोध्याय। श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा। ऐसा मनी करुण विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेनार, स्वामी समर्थ असती पै। हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विजकोणी, राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तया प्रती, सावकारी सराफी करीती, जणी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची। लटिका अवघा संसार, या माझी नाही सार, परलोकी दारा पुत्र, कोणी नाहीये कामाते। इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे। दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे। बाळाप्पाचे मनात यापरी विचार येत, सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना। जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल। हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान, तयाप्रती सुस्वप्न, तीन रात्री एक पडे। पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती, पाहून या अशा गोष्टी, उल्हासले मानस। तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा। सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले। मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले। ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती। स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा, आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील। महायात्रा संकल्पे करुण, जननिगती घराऊन, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिताती। महायात्रा स्वामी चरित्र, ग्रेतक्रमिता मी किंकर, मार्गी लागले अतिपवित्र, चिदंबराचे पुण्यस्थान। तयांचे घेऊन दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण, श्रोती होऊन सावधान, श्रवणे सादर असावे। मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकार्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची। जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर, अलिप्तपणे संसार, करुणी काळ क्रमिताती। परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोणी। 12 वर्ष अनुष्ठान, केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयासी। तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन, भरोसा पूर्ण असावा। ऐकून या वरासी, आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी, ही चित्ती तोषली। तियेसी झाले गर्भधारण, आनंदले उभयतांचे मन, जो साक्षात उमारमण, तिच्या उदरी राहिला। अनंत ब्रह्मांड ज्यांचे उदरी, इच्छा मात्र घडी मोडी, तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित। 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्र रत्न, मल्हार दीक्षिते आनंदन, संस्कार केले यथाविधी। चिदंबर नामा विधान, ठेविले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले। प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला, पाहुणी जणी जनकाला, कौतुक अत्यंत वाटतसे। पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निंगड शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले। एकदा यजमानांचे घरी, रथ होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले। मृत्तिकेचा गज करून, पूजा करीत यजमान, यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यांसी सांगती। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता,
गजासे प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करीती, हे ईश्वर अवतार म्हणते सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगद्दुरार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षिताने, सर्व सामुग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त, ते धृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. त्यानी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणते दीक्षितासे सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणे झाला श्रुत, म्हणतील जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला परी पण निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तैवेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रहीसी स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जानोनी. तिथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता, करोनी एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोतेवो. पुढले अध्यायी कथन बाळाप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असोते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसृत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीमस्तु शुभम भवती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.